रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने आता दमदार आगमन केले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर पाहता प्रशासनाकडून शाळांना देखील आज सुट्टी देण्यात आलेली असून जिल्ह्यातील मुख्य नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत। पावसाचा जोर हा कायम असून असाच पाऊस पडत राहिला तर मुख्य नद्यांचा पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर। रायगड जिल्ह्यामध्ये दडी मारलेल्या पावसाने आता जोरदार सुरुवात केली असून मागील 2 दिवस रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे जोरदार सरी बरसत आहेत। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातील शाळांना काही आज सुट्टी देखील प्रशासनाकडून देण्यात आली। तसेच प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। आपण आज पाहू शकता, आपण मुख्य वाहणारी जी सावित्री नदी रायगड जिल्ह्यातली आहे ती पोलादपूर येथून वाहते। या सावित्री नदीच्या आपण किनारे आहोत। सावित्री नदीने देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये पातळी सावित्री नदीची वाढलेली असून पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर रायगड जिल्ह्यातील इतर नद्यांसह सावित्री नदीतील देखील या ठिकाणी पातळी भरून धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी शक्यता वर्तवली झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायम असून प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। देवेंद्र दरेकर, रायगड।